का मुलाकडे? मी माझ्या बायकोला नेहमी म्हणतो की मी मरताना मला माहित नाही मी काय ठेवून जाईन, पैसे किती ठेवून जाईन, पण आपल्या मुलांसाठी आशीर्वाद भरपूर ठेवून जाईल. वास्तविकरित्या सांगायला नाही पाहिजे, त्यामुळे त्या व्यक्तीचं नाव नाही घेते. कधी व्यक्ती कदाचित आपल्यामध्ये देखील आता असेल. मी पुण्याला होतो. पुण्याला आपला जिल्ह्याची मीटिंग चालू होती आणि तिथे एक व्यक्ती मला बोला, सर मला तुमच्याशी एकट्याशी बोलायचंय. मी बाजूला गेलो. म्हटलं काय झालं? तर सर माझा जॉब गेला एका चांगल्या एमएनसी मध्ये. त्याला माझ्या 1.5-2 लाख रुपये पगार असेल त्या व्यक्तीला. बायकोनी प्रेग्नन्सीमुळे जॉब सोडला किंवा आपला नवऱ्याचा जॉब आहे त्याच्यात आपलं बेसिक भागेल, मुलावर लक्ष देऊ. तिने जॉब सोडला. तिचा जॉब सोडल्यानंतर ह्याचा कोविडच्या काळात जॉब गेला. नवरा बायको दोघांनीही ठरवलं की आता ह्याच्या पुढे आपल्याला मार्ग मिळत नाहीये, काहीच होत नाहीये, आपण दोघांनी आत्महत्या करू. आणि हे ठरल्यानंतर दिवस ठरवला, बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण आत्महत्या करायची. त्या दिवसाला काही 2-3 दिवस होते की ज्या दिवशी आपण आत्महत्या करणार होते त्यावेळेला. आणि काहीतरी ऑनलाईन चालत असताना एक कोणतरी व्यक्ती